माझ्यासोबत शिवसेना नेते सचिन अहिर आहेत. अहिर सर, नुकतेच उद्धव साहेब दिल्लीला जाऊन आले, अनेकांच्या भेटी देखील त्यांनी घेतल्या. मात्र या सगळ्या त्यांच्या दौऱ्यावर विरोधक टीका करतायत. आज आशिष शेलार म्हणतात की दिल्लीला जाऊन नक्की तुम्हाला काय मिळालं आणि महाविकास आघाडी निकालानंतर फुटेल असं त्यांनी विधान केलंय. तर दुसरीकडे आज उद्धव साहेब ठाण्याला जाणार आहेत, तर त्यावेळेला पोस्टर मार्फत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. कसं पाहताय? ही पोटदुखी आहे. खरं तर त्यांच्याकडे कुठचंही वैधानिक पद नाही आहे. जे रोज हजेरी दिल्लीला लावत आहेत त्यांनी ही नैतिक जबाबदारी आणि त्याला उत्तर देणं त्यांच्यावरती येते की त्यांनी उत्तर यासाठी द्यायला पाहिजे की रोज दिल्लीला जाऊन त्यांनी या राज्यासाठी काय मिळवलेलं आहे. जे उद्योगधंदे आज गुजरातला चाललेत किंवा इतर राज्यांमध्ये चाललेत त्याच्याबद्दल भ्रशब्द काढायचा नाही. या राज्यासाठी काही नवीन आणायचं नाही केंद्र सरकारकडनं. आणि ते आज आम्हाला उपप्रश्न विचारतायत. मला वाटतं ती पोटदुखी यासाठी आहे कारण आमचं नेतृत्व आता हा राज्यापुरता नाही, देशामध्ये पण देखील प्रस्थापित होत चाललेलं आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की इंडियन एअरलाईन्सचे घटक म्हणून घेऊन या सर्व नेते मंडळींचं स्वागत करत असताना अनौपचारिक, कारण लोकसभेच्या सत्र सुरू आहेत त्यावेळी ही सर्व वरिष्ठ मंडळी भेटतील किंवा एकमेकांशी गाठीभेटी होतील. आणि ती भेट फक्त राजकीय नव्हती तर सामाजिक पण यासाठी होती की केजरीवालजींच्या घरी त्यांनी जाऊन सात्वतन करण्याचं काम करत असताना जे संघर्ष आम्ही इकडे राज्यामध्ये करतो ते तुम्ही दिल्लीला करता, तुमच्यावर आम्ही आहोत या संघर्षाला. आणि म्हणून एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांची जी प्रतिमा देशभरात होत आहेत त्यामुळे हे पोटदुखी होते. आणि म्हणून हे सर्व असे सांगतायत. आता मला तर काहींनी असं पण विचारलं की उद्धवजींना विचारा की वडापाव आवडतो की नल्ली निहारी आवडते. जे फाफडा आणि ढोकळा खाणाऱ्याने आम्हाला विचारावं वडापावबद्दल. सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वादविवाद पाहायला मिळतोय. त्यामध्ये आज राज ठाकरे असं म्हणतात की जरांगे आहेत ते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे ठाकरे आणि पवारांचं राजकारण आहे जरांगे म्हणजे, आणि पुढील काळात दंगली देखील होऊ शकतात असं देखील त्यांनी म्हटलंय. कसं पाहताय त्यांच्याकडे? दुर्दैवी आहे की मुळामध्येच शासनाने त्यांच्या अपेक्षा वाढवण्यापेक्षा त्यांना शब्द दिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांना आश्वासित केल्यानंतर स्वाभाविक आहेत की त्यांच्या ह्या अपेक्षा निवळ वाढले नाही. तर त्यांना हे अपेक्षित होतं की हे सरकार काही निर्णय घेईल. हे सरकारच काही निर्णय घेत नाही आहे म्हणून त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे. आता ती वेळ आली, त्यांना काय आम्ही जबाबदार आहोत का किंवा आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे का? मनोज जरांगे हे एक व्यक्ती नाही आहे, ते एक प्रतिनिधित्व एका समाजाचा करतायत. आणि त्यांनी जी भूमिका आणि मागणी जी केली आहे ही रास्त आहे. त्यात काही गोष्टी आपल्याला पटत असतील नसतील पण समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याबद्दल सर्वांचंच एकमत आहे. मग राज ठाकरे साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी की हो की बाबा त्यांना द्यायची गरजच नाही आहे. मग अशावेळी ज्यावेळी पक्षाच्या व्यासपीठावर एक बोलायचं आणि इकडे नंतर वेगळं बोलायचं, ही दुपट्टी भूमिका आहे. म्हणून आज त्यांना टार्गेट करून घेऊन त्यांचं आंदोलन हे संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही कोकणातले देखील नेत्यांनी सांगितलं, त्यांच्यावरती आरोप केले, ते तर फार त्यांच्या दाढीपर्यंत घेण्याचं काम केलं. मला असं वाटते आपण ज्यावेळी अशा व्यक्तीवरती टीका करतो आपण हे विसरतो की ते त्या व्यक्तीची टीका नाही, ते समाजावरती तुम्ही टीका करतात. आणि हे टाळलं पाहिजे कारण सामाजिक दृष्टिकोनातून किती जरी आपण म्हटलं तरी देखील मनोज जरांगेजींनी या सर्व विषयावरला जे ऐरणीवरती आणलेलं आहे हा विषय मांडण्याचं काम केलं आणि जे समाजाला संघटित केलं हे कौतुकास्पद हे आपण नाकारू शकणारच नाही आहे. आणि म्हणूनच आपण सर्वजण त्यांना पाठिंबा देण्याचं काम करतो आणि सर्व पक्षातले आमदार खासदार त्यांना भेटत असतात. मग त्या भेटण्यात अर्थ काय? त्यांच्यावरती ही वेळ काय यावी? अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे पण तोच ते निवडणुकीच्या माध्यमातून करावं किंवा लोकप्रतिनिधी जे निवडून आले त्यांना आग्रह धरून करावं, तो त्यांचा प्रश्न आहे. परमवीर सिंग माजी मुंबई पोलीस आयुक्त सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करतायत. आज देखील त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे की एकनाथ शिंदे हे मवियामध्ये ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला त्यांना देखील अडकवण्याचा प्रयत्न, त्यांना देखील अटक करण्याचा प्रयत्न मवियाच्या नेत्यांकडून कुणावर तरी प्रेशर करून करण्याचा प्रयत्न सध्या सुरू होता असं त्यांनी आज म्हटलं आहे. मी पाहिलेलं नाही आहे आणि त्याच्याबद्दल मला असं वाटते अनिल देशमुखजी अजून उचित आपली भूमिका यासाठी मांडतील कारण हे प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. त्यांना जर काय दावे करायचं असेल, त्यांना जे काय बोलायचं असेल तर मला असं वाटत नाही कोणी रोखलेलं नाही. पण टायमिंग हे जे आहेत हे ह्याच्यावरून एक प्रश्नचिन्ह होतो की आत्ताच ही वेळ काय यावी, आत्ताच हे का त्यांनी वक्तव्य करावं, हा मूलभूत प्रश्न आहे. आणि त्याच्या गोष्टीला जर काय तथ्य असेल तर न्यायप्रविष्ट हे प्रकरण आहे.
सरकारचे यंत्रणा आहेत त्या बाबतीत ती उचित चौकशी ते बोलू शकतात, मागू शकतात किंवा होऊ शकते. लाडकी बहीण योजनेवरून सध्या आपल्याकडून या योजनेवर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर आज अजित पवार असं म्हणतात की तुम्ही आयुष्यात देवळाला घंटा देखील दिली नाहीत आणि तुम्ही ज्या गरिबांना 1500 रुपये मिळणार आहेत त्यावर टीका करत बसताय. अशी टीका नाही आहे. त्यांच्याच वेगवेगळ्या विभागाच्या मंत्रिमंडळामध्ये आग्रह धरत आहेत का आम्हाला पैसे द्या, आमच्या विकास कामासाठी पैसे द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल किंवा ज्या सवलती आपण जाहीर केलेल्या त्याच्यासाठी पैसे द्या. वेगवेगळ्या विभागामधून जे पैसे तुम्ही द्यायचं नाही त्याला कात्री दाखवायची. म्हणजे अगदीच आरोग्यापासून तर शिक्षणाच्या विभागापर्यंत देखील दिले नाही. आमच्यासमोर हा प्रश्न पडतो ना की 35,000 कोटी रुपये तुम्ही ह्या एका योजनेला देत आहेत, किती दिवस टिकणार आहेत? तुम्ही देणार आहात का फक्त निवडणुकीचा स्टंट करून करतायत? नक्कीच लाडकी बहीण, लाडकी भाऊ ह्याला न्याय मिळाला पाहिजे, पण त्या लाडकी बहिणीच्या रूपामध्ये एक शेतकरी पण आहेत, त्या लाडक्या भावाच्या रूपाने एक कामगार पण आहे. ही मूलभूत संकल्पना ते विसरून चाललेले आहेत. याच्याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि आता ज्या पद्धतीने ते ब्रँडिंग करून ही जणू योजनाच मी आणलेली आणि ही मी योजनाच पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हा माझा वादा आहे, असं जे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत, ह्याच्यातली चिंता आमच्यापेक्षा दुसऱ्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना लागली आहे. त्याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना. आणि दुसरे मंत्रिमंडळातले जे खात्यातले जे मंत्री आहेत तेच सांगतायत की सर्वच पैसा तुम्ही एका योजनावरती घेऊन जाणार असाल तर इतर घटक आहे, मग सामाजिक दृष्टिकोनातून जो घटक असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शिक्षक असेल, किंबहुना आरोग्याच्या विषयावरती असेल, त्या घटकांना आम्ही न्याय कसं देणार? हा मूलभूत प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी तुम्ही बघितलं असेल अशाही बातम्या ऐकायला मिळतात की राज्याच्या वित्तमंत्र्यांनी सांगितलं का जमिनी विकू का बाकी विकू, पैसा आणणार कुठनं, माझ्याकडे पैसा आहेच कुठे, असं ज्यावेळी प्रश्न मंत्रिमंडळामध्ये उपस्थित होतो त्यावेळी शंका स्वाभाविक आहे की ही योजना 4च महिन्याची एक आहे. एवढंच जर धाडस वित्तमंत्र्यांना जर करायचं असेल, आमचा त्यांना स्पष्ट म्हणणं आहे 12 महिन्याचे पैसे खात्यामध्ये टाका, आम्ही तुमचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपण पाहतोय 12 महिन्याचे पैसे एकदाच टाका, हे धाडस वित्तमंत्र्यांना सचिन अहिर यांनी केलं आहे. कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.